तर ही दृश्य आपण पाहतोय काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेरची। कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे। त्यांना थोपवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागतीये। रोहित पवार तिकडे स्वतः उपस्थित आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांना ते आवाहन करतात। काही वेळापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांनी कार्यकर्त्यांना तिथे उपस्थित सगळ्या ग्रामस्थांना आवाहन केलेलं होतं। अक्षरशः हे गेट बंद करण्यासाठी पोलिसांची कसरत होताना आपण पाहतोय। जनसागर इकडे लोटलेला आहे आणि अजित पवारांवरचं हे या सगळ्यांचं प्रेम आहे, जे या गर्दीतून, या दृश्यांमधून आणि लोकांच्या डोळ्यांमध्ये असलेल्या अश्रूंमधून अवघा महाराष्ट्र पाहतो। महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांची दहशत नव्हती, पण अजित पवारांचा दरारा होता आणि तो दरारा प्रत्येक नेत्यानं, कार्यकर्त्यानं स्वीकारलेला होता। कारण का त्याच्या मागे, त्या दटावणीमागे अजित पवारांचं प्रेम होतं। त्या कठोर शब्दांमागे एक भावनिक माणूस दडलेला होता, याची सगळ्यांना कल्पना होती। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय अजित पवारांच्या काटेवाडीच्या निवासस्थानाबाहेरची। अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठी जनसंख्या, प्रचंड मोठा जनसागर इकडे लोटलेला आहे आणि आता सगळ्यांच्या धीराचा बांध फुटलेला आहे। अक्षरशः भिंतींवरून उड्या मारत, गेटमधून प्रवेश मिळत नाहीये, तर भिंतींवरून उड्या मारत लोक आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात। या सगळ्यांना थांबण्याचं आवाहन रोहित पवार सध्या करतायत। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मिकी, लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नाही आहेत, सगळ्यांना अजित पवारांचं अंत्यदर्शन घ्यायचंय, काय घडतंय नेमकं तिकडे? प्रज्ञा, अगदी अजित पवारांवर प्रेम करणारं हे काठेवाडी गाव आहे आणि या गावातील प्रत्येकाला अजित पवारांचे जे पार्थिव आहे त्याचे अंत्यदर्शन त्या ठिकाणी घ्यायचे आणि बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात या गावातल्या सगळ्या लोकांची गर्दी झालेली आहे। पोलीस त्यांना विनंती करतायत की आतमध्ये आपण एक एक करून सोडूयात, काही वेळ द्या, कुटुंब आतमध्ये आहे, त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळताच तुम्हाला आतमध्ये सोडू। मात्र अजित पवारांचं पार्थिव आता आतमध्ये जाऊन जवळपास 15 मिनिटं झालेली आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतंय की अजित पवारांचं पार्थिव जाऊन आतमध्ये बघावं, आतमध्ये जाऊन अंत्यदर्शन करावेत। मात्र त्याच वेळी जी गर्दी आहे ती सातत्याने वाढत चाललेली आहे। महिला देखील संपूर्ण या काठेवाडी गावातील या ठिकाणी अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। अर्थातच हे गाव पूर्ण अजित पवारांना आपलं कुटुंब मानत होतं। प्रत्येक सुखात दुःखात कुणाचेही काही काम असलं तरी अजित पवारांकडे ते सहजपणे जात होते आणि आपल्या घरातल्या व्यक्तीसारखं हक्काने त्यांना हे कामं सांगत होते आणि तो व्यक्ती आज आपल्यातून निघून गेलेला आहे हे विश्वास कुणालाही बसत नाहीये आणि त्यामुळेच अजित पवारांचं बघण्यासाठी, अजित पवारांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी हे सगळे लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि स्वतः रोहित पवार गेटवर आलेले आहेत आणि सगळ्यांना विनंती करतायत की थोडा वेळ द्या। आतमध्ये सगळे सदस्य आहेत, आई अजित पवारांची आई आहेत आणि काही वेळानंतर आपण सोडूयात आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर सुद्धा अजित पवारांचं पार्थिव काही वेळ ठेवलं जाणार आहे। थोडंसं थांबवते, काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेरून वेदांत नीब सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, काय घडतंय? काठेवाडीतलं हे अजित पवारांचं निवासस्थान, जिथे आपण बघतोय की मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे आतमध्ये येतात आणि आपण बघितलं एका मागे एक हे कार्यकर्त्यांना आता आतमध्ये सोडलं जातंय। ज्या प्रकारे आपण बघतोय रोहित पवार हे नियोजन करताना पाहायला मिळतात, कारण मोठी गर्दी इथे आपल्याला या कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। फक्त ग्रामस्थ नाही, काठेवाडीतील ग्रामस्थ नाही, तर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जो अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होता, तो प्रत्येक जण आज आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी
त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेला आहे आणि त्यामुळे आपण या गेटच्या बाहेर बघितलं मोठी गर्दी आपल्याला कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आणि जसं इथे बघतोय किती गर्दी आपण आहे. कारण ज्या प्रकारे जसं या कार्यकर्त्यांना कळलं की काटेवाडीतील अजित पवार यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचे पार्थिव होणार आहे तशी आपण बघितली तर ही सगळी गर्दी जी बारामतीला होती ती सगळी गर्दी 11 किलोमीटरचं अंतर कापत इथे आलेली आहे आणि आपण बघतोय जी गर्दी झाली आहे त्याला ते नियोजन करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत. कारण अगदी रांगेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी यावं आणि अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यावं यासाठी अगदी पोलीस वारंवार आवाहन करतायत. रोहित पवार सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगतायत. खरं तर दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियांवर त्यासोबतच जे काटेवाडीतील ग्रामस्थ आहेत त्यांनी ही तयारी केली होती. काटेवाडीतील ग्रामस्थ हे अगदी अजित पवारांची सगळी जी काही जडणघडण आहे त्या जडणघडणीमध्ये त्यांनी ही सगळी जडणघडण जवळून बघितली. अगदी तरुणपणातले अजित पवार कारण बालपण सुद्धा त्यांचं या काटेवाडीत गेलं आणि त्यामुळे अनेकांनी जेव्हा प्रतिक्रिया देताना सुद्धा आपण बघितलं तर अजित पवारांच्या अनेक आठवणी सांगितल्या. कशा प्रकारे त्यांनी पहिली निवडणूक लढवली त्यानंतर उपमुख्यमंत्री ते 6 वेळेस झाले या सगळ्या आठवणी सांगितल्या. प्रत्येकाला मार्गदर्शन अजित पवारांचं लाभलेलं होतं. प्रत्येकांना एक गुरुमंत्र त्यांनी राजकारणात दिलेला होता. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मोठं केलं होतं आणि त्यामुळे एवढी गर्दी आपल्याला अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी पाहायला मिळते आणि रोहित पवार हे स्वतः बाहेर येऊन सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतात की आपण शांततेत रांगेत यावं आणि अजित पवारांच्या पार्थिवाच्या इथे जाऊन अंत्यदर्शन घ्यावं. खरं तर तासभरच हे पार्थिव इथे असणार आहे कारण तासभरानंतर हे पार्थिव पुन्हा एकदा बारामतीमध्ये जाईल जिथे आपण बघितलं अंत्ययात्रा. वेदांत थोडंसं थांबवते. मिकी घई आपले प्रतिनिधी सुद्धा तिथून आपल्या सोबत आहेत. मिकी मिकी जर माझा आवाज पोहोचत असेल तुझ्यापर्यंत प्रज्ञा अगदी हो, हो. जर आपण बघितलं तर काठेवाडीतील जे अजित पवारांचं गाव आहे ज्या ठिकाणी त्यांचा हा बंगला आहे तिथं अजित पवारांचा पार्थिव पोचलेला आहे आणि बाहेर आपण बघू शकतो अगदी मोठ्या प्रमाणात जे काठेवाडीतील गावातील लोक आहेत जे अजित पवारांना आपलं कुटुंब मानत होती किंबहुना वेगवेगळ्या शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने इथं पोचलेले आहेत आणि प्रत्येकाला आतमध्ये जाऊन अजित पवारांच्या जे पार्थिव आहे त्याचं अंत्यदर्शन या ठिकाणी घ्यायचं आणि त्यासाठीच इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. काही वेळापूर्वीच जर आपण बघितलं तर जय पवार देखील आतमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या पत्नीसह ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक जण हेच विनंती करते की आम्हाला अजितदादांना बघायचं आहे. कारण अजून सुद्धा या कार्यकर्त्यांना या सगळ्या काठेवाडीच्या सदस्यांना गावकऱ्यांना विश्वास होत नाहीये की अजित पवार त्यांच्यातून निघून गेलेले आहेत आणि अनेक वेळा ते त्यांच्या कामानिमित्त असतील अजित पवारांना कुटुंबाचं सदस्य मानायचे आणि काही लोकांशी इथं आपण बोलायचं नक्कीच प्रयत्न करूयात. दादा अजित पवार काठेवाड्यातून आहात तुम्ही याच गावातील सदस्य. अजित पवार हे प्रत्येकासाठी इथं कुटुंब म्हणून आहे म्हणजे आज इथं अशा पद्धतीने यावं लागेल कधी वाटलं नव्हतं प्रत्येकाला असंच. नाही कधीच अपेक्षा नव्हती ही अपेक्षा नव्हती कधीच. वाईट दिवस उजाडला कालचा वाईट दिवस. आज इथे येणारा प्रत्येक माणूस काहीतरी अपेक्षा घेऊन यायचा पण आज आलेला माणूस निशब्द होऊन पाठीमाघारी जातोय. प्रत्येकाचं समाधान केलेलं आहे दादांनी. म्हणून मी राखी घेऊन आलेली. दादा खूप वाढ झालं दादा. आमच्या सगळ्या बहिणींसाठी तुम्ही काय बोलावं ते समजा ना मला. प्लीज पुढे जा. आमचा भाग गेला. पुढे चला लेडीज पुढे चला लेडीज एक साईडने पुढे.
त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि आपण बघतोय काठेवाडी या ठिकाणी या बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात इथल्या जे ग्रामस्थ आहेत आणि त्याचबरोबर राज्यभरातून जे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रोहित पवार स्वतः गेटवर आलेले आहेत, किंबहुना इतर कुटुंबाचे सदस्य देखील गेटवर आहेत आणि विनंती करतात की हळूहळू आतमध्ये घेऊयात. अजितदादांना शिस्त आवडायची, तेच शिस्तीचं पालन आपण करूयात असं देखील आव्हान या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि काठेवाडीतील ग्रामस्थांना केलं जातं आहे. अर्थात अजित पवार या गावावर खास प्रेम करायचे, कारण अजित पवारांचं संपूर्ण लहानपण याच काठेवाडी गावामध्ये गेलेलं आहे. प्रत्येक जण या काठेवाडीतील अजितदादांना आपलं कुटुंबातील सदस्य म्हणून या ठिकाणी मानतं आणि त्यामुळंच आज अजित पवारांचं अशा पद्धतीने अपघाती मृत्यू झाल्यानंतर आज संपूर्ण काठेवाडीतील हे सगळे लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत. आपण बघतोय गेटवर चढून पोलीस या सगळ्या लोकांना विनंती करतायत की हळूहळू तुम्हाला आतमध्ये सोडलं जाईल. जवळपास 1 तास अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी ठेवलं बरोबर जाणार आहे आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या अंत्यदर्शन या ठिकाणी डोळ्यामध्ये आज घेता पाणी आहे येतील. आणि मात्र अजित तरी पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी मी आई, तिकडे राखी पाहायला राखी मी देणार आहे दादांना. पुढल्या वर्षी मला राखी बांधायला भेटणार नाही. तुम्ही दरवेळी यायचात, नाही दरवर्षी यायचात तुम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.